मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 60. चिअर्स टू न्यू बिगिनिंग्स. ब्रेकआउटमधून डबा गरम करून मेघा केबिनकडे निघालेली अन मागून बुटांचा आवाज आलाच. लंच ब्रेकमुळे रिकाम्या मजल्यावर तोच एक आवाज घुमत होता. मिस जोशी. त्याची मागून आलेली हाक, पण ती थांबली नाही. तिच्या केबिनचे दार उघडून धरलेले तिच्यासाठी. रागातही किंचित बरे वाटले. अजूनही जबाबदारीने दार उघडतात माझ्यासाठी. मिस जोशी. ती तिच्या जागेवर बसली हे पाहून पुन्हा हाक. काय आहे? किंचित त्रासिक स्वर. मला बोलायचं आहे. शांतपणे समोरच्या खुर्चीवर बसला. मिस्टर मेहरा, मला काहीही बोलायचं नाही. लॅपटॉप बंद करत त्याच्याकडे पाहायचे टाळले. आय कॅन एक्सप्लेन. काय एक्सप्लेनेशन? कसलं एक्सप्लेनेशन? मी विचारलं का काही तुम्हाला? आता पाणावलेल्या डोळ्यांनीच त्याला थेट प्रश्न. देन आस्क. विचारा तुम्ही. डोळ्यात त्याच्या प्रचंड आर्जव. नाही विचारायचं मला तो अधिकारच नाही. गुंतलेली नजर सोडवत डेस्ककडे वळवली. मिस जोशी, तो अधिकार फक्त आणि फक्त तुम्हालाच आहे. त्याच्या शब्दांवर नकळतच डोळे मिटले गेले अन अंगावर शहारा. राजीव, प्लीज असं काही बोलू नका. का देत आहात मला हा अधिकार? ना मी विचारू शकते, ना तुम्ही सांगू शकता. सगळं कोडं होऊन बसतं हो. त्रास होतो मग हा सगळा भावनिक गुंता सोडवताना. लुक ॲट मी प्लीज. पाणावलेल्या डोळ्यांच्या अलगद उचललेल्या पापण्या. बोला, ऐकते आहे. त्याने बोलायला सुरुवात केली आणि हिच्या हातातील पदराच्या टोकाचा खेळ सुरू. मी, साहिल आणि मल्लिका लंडनला भेटलेलो. ऑक्सफर्डला. मी एक्झिक्युटिव्ह MBA करायला गेलेलो 1.5 वर्षासाठी. साहिलची आणि माझी कॅम्पसवर ओळख झाली. ही वॉज ज्युनियर. फायनान्समध्ये ग्रॅज्युएशन करत होता आणि मल्लिका त्याची गर्लफ्रेंड होती. काय म्हणजे मल्लिका? आश्चर्याने डोळे विस्फारलेच. साहिल अँड मल्लिका आर टुगेदर. लग्न झालं आहे त्यांचं. साहिल इन्व्हेस्टमेंट बँकर आहे आणि मल्लिका सुप्रीमची एम्प्लॉई. दोघे लंडनला राहतात. मग हे आधी का नाही सांगितलं? तिने हातानेच डोळे पुसले आणि त्याचं तेच प्रसन्न हसू. तुम्ही काही ऐकून घेता का? पण मग सकाळी असं अचानक तिने. पुढे काय बोलावे सुचेना. तिच्या पदराशी खेळणाऱ्या हाताकडे पाहत राजीव मिश्किल हसत होता. वी आर फ्रेंड्स मिस जोशी. स्टील मल्लिकाचे तसे वागणे वॉज नॉट अप्रोप्रिएट. आय एम सॉरी फॉर दॅट. पण ती खूप खुश होती. त्याचे कारण ती स्वतः सांगेल. शी वॉन्ट्स टू मीट यू. त्याचे शांत संयमी स्पष्टीकरण भावले मनाला. तुम्ही का सॉरी म्हणत आहात? तुमची काही चूक नव्हती. मी जरा जास्त विचार केला. ओशाळून तिने खाली बघितले. तुमची एपिक सवय. माझ्या बाबतीतच नेहमी गैरसमज. पण मी तरी काय करू? आता आला राग. असं अचानक माझ्यासमोर कुणी तुम्हाला. मला काय? डोळ्यात खोडकर हसू होतेच. जाऊ दे ना, काही नाही. पुन्हा हाताने डोळे टिपले. आर यू ओके नाव? भाजी छान झाली आहे. डेस्ककडे बघतच होती की डब्याकडे लक्ष गेलं. ऑक्सफोर्ड, मल्लिका, साहिल गोष्ट सांगत तिच्याही नकळत तिचा डबा त्याने उघडलेला. एक पोळी आणि मटकीची उसळ खाऊन झालेली. तिच्याच डेस्कच्या टिश्यूला हात पुसत हसतच दाराकडे निघाला. वळला. सोमवारी टिफिनमध्ये भरली वांगी आणा. विल हॅव लंच टुगेदर. ती एकदा डब्याकडे आणि एकदा त्याच्याकडे बघत खुदकन हसली. तो तसाच काही क्षण दाराच्या चौकटीला टेकून उभा. ते हसणं मनात साठवत. मेघा, आत्ता कुठे मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटत आहे. फायनली यू आर स्माइलिंग. त्याच्या एकटक पाहण्याने तिचे हसू थांबले काही क्षण. राजीव, भरली वांगी आणा हे कुठल्या अधिकाराने सांगत आहात? लिफ्टजवळ वाजलेल्या पावलांनी त्या गुंतलेल्या नजरांच्या संवादाला दिला स्वल्प विराम. तिची नकळत झुकलेली नजर अन तोही चष्मा सारखा करत
चौकटीतून दूर झाला. स्ट्रॉंग कॉफीचे घोट घेत काही मेल्सना रिप्लाय करत राजीव काही वेळापूर्वीचा प्रसंग आठवत होता. मेघा, स्पष्ट बोला ना की राजीव, मी तुम्हाला इतर कुणासोबतही पाहू शकत नाही. अर्धा दिवस फक्त चिडचिड करण्यात घालवला. मल्लिकाला माझ्यासोबत बघून जेलस फिलिंग, देन एक्सेप्ट इट की मी तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. कायम माझ्यासोबत असावं असं वाटत आहे. मेघा, जसे मी म्हणतो की आय कांट इमॅजिन लाईफ विदाउट यू, तसंच तुम्हीही एक्सेप्ट करा ना. काल एक छोटासा प्रश्न विचारला फिलिंग्सबद्दल, तर त्याचंही उत्तर नाही दिलं. इन फ्युचर मी कधी लग्नाबद्दल विचारलं तर त्याचं तरी उत्तर देणार की नाहीच. आणि मग अशा सिच्युएशन्समध्ये मी काय करायचं? मेघा, धिस वेटिंग पिरियड इज पेनफुल. अजून किती दिवस, किती महिने? व्हेन कॅन आय आस्क हर? तोच प्रश्न जो रोज एकदा तरी मनात येतोच. मेघा, विल यू मॅरी मी? टी ब्रेकला ब्रेकआउटमध्ये भेटूया असा मल्लिकाचा निरोप आला आणि चहा हातात घेऊन मेघा ब्रेकआउटचे दार उघडत होती. टेबलजवळ बसलेल्या मल्लिकाने छान स्माईल दिले. मेघा ही किंचित ओशाळून कसनुसं हसली. हाय मल्लिका. हॅलो मेघा, राइट? राजीव टोल्ड मी. एक्चुअली सॉरी फॉर द मॉर्निंग, मैं ज़्यादा ही बोल गई ना. इट्स ओके डियर, इट हैपन्स. मे बी साड़ी की वजह से. नो नो, वैसा कुछ नहीं. यू लुक ब्यूटिफुल इन साड़ी. आणि त्यानंतरच्या मनमोकळ्या गप्पात राजीव, साहिल, ती आणि ऑक्सफर्डचे मजेशीर किस्से, लंडनमधील दिवस, अभ्यास, देन त्या दोघांचा जॉब, राजीव भारतात परत येणं, मल्लिका साहिलचं लग्न, मग मुलासाठी प्रयत्न करताना इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम, आणि नंतर ॲडॉप्शनसाठी राजीवने केलेली मदत, मल्लिकाच्या चेहऱ्यावरचं समाधानाचं हसू, आई होण्याची मिळालेली संधी. मेघा गहिवरलीच. आपण किती चुकीचा विचार केला मल्लिका आणि राजीवजींबद्दल. मेघा, तू मूर्ख आहेस. प्रभु रामचंद्र का दूसरा रूप है ये राजीव. लंदन में मैंने और साहिल ने कितनी कोशिश की कि ये फिर से शादी के बारे में सोचे, पर नहीं. हमेशा कहता था जिया का प्यार ही काफी है. दोघी छान से हसल्या. पर अब तुमसे मिला है अँड ही इज हॅपी. मल्लिकाच्या शब्दांवर मेघाने चमकून पाहिले. मल्लिका, वी आर जस्ट. ती अडखळत होती. सी, आय नो ही लाइक्स यू. वो बोलेगा नहीं. मल्लिकाच्या शब्दांनी तिच्या घशाला कोरड पडलीच. मल्लिका, मैं अभी आती हूं. ती गोंधळून तशीच ब्रेकआउट बाहेर पडली. अरे चाय. गडबडीत टेबलवरच चहाचा कप विसरलेल्या मेघाकडे हसून पाहणारी मल्लिका, आणि मल्लिकाच्या शब्दांनी बावरलेली पण तेवढीच आनंदलेली ती हसतच केबिनकडे परतली. आज मेघासोबत रश्मीही थांबलेली. संध्याकाळचे 5:15 झालेले. टीम 6 वाजताच घरी निघून गेली, आणि रश्मी राहून राहून घड्याळात पाहत होती. वाट पाहण्यातील तिची अस्वस्थता मेघा नजरेच्या कोपऱ्यातून टिपत होती आणि गालातल्या गालात हसत होती. हॅलो गर्ल्स. केबिनच्या दारात उभा असलेला पूरब. अरे पूरब, आज तू इकडे कसा काय? वी डोंट हॅव एनी मीटिंग. मेघाचे रश्मीकडे पाहत मिश्किल बोलणे, आणि ती कमालीची लाजली. मेघा, मी तुला भेटायला आलो आहे. रश्मीकडे पाहत पूरबची नौटंकी. ओ रश्मी, कळलं ना, आता आम्ही टेक्नोसिस आणि रहेजा डिस्कस करणार आहोत. मॅम, मी आलेच. असं म्हणत रश्मी रेस्टरूमकडे आवरण्यासाठी पळाली, आणि मेघा पूरब खळखळून हसत होते. मेघाचे हसणे काही थांबेना. पूरबने पुढे केलेला हात आणि तिने दिलेली टाळी. रश्मी कधीची वाट पाहत आहे हे सांगताना पुन्हा तिचं दर दुसऱ्या सेकंदाला घड्याळात पाहणं आठवलं. पूरब, किती उशीर. चक्क 15 मिनिट लेट. नॉट फेअर हा. अन केबिनचे दार उघडले गेले. दारात राजीव उभा, दोघांकडे पाहणारी त्याची तीक्ष्ण नजर, चेहऱ्यावर अत्यंत गंभीर भाव. पूरब गुप्ता, दॅट्स अ प्लेझंट सरप्राईज. पूरबशी बोलतानाही मेघाकडे नजर. तिचे हसणे क्षणात मावळले, आणि त्याच्या नजरेतील राग. घाबरायला झाले.
हॅलो राजीव, नाईस टू मीट यू. पूरबने हसतच राजीवशी हात मिळवला. पण राजीवच्या नजरेतील तू इथे कसा आणि का हे प्रश्न त्यालाही जाणवलेच. रहेजा प्रोजेक्ट संपले का? राजीवचा अत्यंत खोचक प्रश्न. नो, आता नेक्स्ट वेज मुंबईत आहे, सो पुढचे 15 दिवस इथेच असेन. ओह, इंटरेस्टिंग. भुवया उंचावून खाली आल्या आणि चेहऱ्यावर किंचित अनिश्चितता. येस, दॅट्स वाय विचार केला की एकदा मेघाला भेटून घेतो. ओह, तू सिंगापूरहून आला आहेस फक्त भेटण्यासाठी? गुड. पुन्हा एकदा दोघांकडे पाहत हातात अस्वस्थपणे फिरवलेला मोबाईल. मिस्टर मेहरा, त्याचं म्हणणं आहे की. ती पुढे झालेलीच की त्याने नजरेनेच अडवले. मिस जोशी, इट्स ओके, मी एक्सप्लेनेशन मागितलं नाही. त्याचा दुखावलेला स्वर जाणवला तिला आणि सकाळचा प्रसंग झरकन डोळ्यासमोरून गेला. मिस्टर मेहरा, हॅव अ ग्रेट टाइम. पूरबशी कडक हात मिळवत तो केबिन बाहेर पडला. तिची नजर अजूनही त्याचा पाठलाग करत होती. दारातून बाहेर डोकावून पाहिले. त्याने रागातच स्वतःच्या केबिनचं उघडलेलं दार आणि धाडकन बंद केल्याचा आवाज रिकाम्या फ्लोअरवर घुमला आणि ती अस्वस्थ. ओ माय गॉड, हा मॉन्स्टर इतका का चिडलेला? राजीवशी मिळवलेला हात दुसऱ्या हाताने चोळत सुन्नपणा घालवण्याचा प्रयत्न. मला वाटलं होतं हात तोडतो की काय माझा. गप रे, एकतर मॉन्स्टर म्हणायचं नाही हा. आणि ते चिडलेले नव्हते, त्यांचा स्वभाव असाच आहे. आणि असतात अरे टेन्शन्स, चिडचिड होते कामामुळे. ती आत येत खुर्चीवर बसली खरी. मेघा, तू मॉन्स्टरला, ओके सॉरी, मिस्टर मेहराला डिफेंड करत आहेस, त्याच्या बाजूने बोलत आहेस. हे बघ, मी फक्त तुला समजावते आहे. मेघा, एक सांगू, राग नको मानू हा. आय फील ही लाईक्स यू. नॉट ओनली लाईक्स, ही इज इन लव्ह विथ यू. शट अप पूरब, हे सुप्रीम ऑफिस आहे, काहीही काय बडबड करतोयस? तसं काही नाही. ती खणखणीत आवाजात ओरडली आणि त्याला मारण्यासाठी काही वस्तू मिळते का हे शोधू लागली. एक तर तुम्ही दोघे ब्लाइंड आहात, नाहीतर सगळं समजत असूनही मान्य करायचं नाही. पूरब प्लीज, नॉट अगेन, वी आर कलिग्स. हे बोलताना नकळतच मान खाली गेली. मल्लिकाचे बोलणे आठवले. ए मॅड मेघा, लुक ॲट युअर फेस. हे शाय स्माईल त्याच्यासाठी आहे आणि त्याचा तो प्रचंड राग मी तुझ्याबरोबर बसलेलो म्हणून होता. ही इज जेलस. चुप रे, ते का जेलस होतील? कारण तो ब्रेनी बेस्ड राजीव या इंटेलिजंट अँड ब्युटिफुल मेघाच्या प्रेमात आहे. बस यार, असं काही नाहीये. तू आणि रश्मी प्रेमात आहात ना, म्हणून तुला सगळेच प्रेमात पडलेत असे भास होत आहेत. आमच्यात तसं काही नाही. मेघा, तू काय हवं ते समज, पण मार्क माय वर्ड्स, टेक्नोसिस संपायच्या आधीच हाच तुझा ब्रेनी बेस्ट रिंग घेऊन तुझ्या समोर उभा असेल आणि म्हणेल, मेघा, विल यू मॅरी मी? राजीवच्या जड आवाजाची नक्कल करत होता आणि मेघाच्या हातात अक्षयच्या डेस्कवरची फाईल मिळाली आणि तिने पूरबला फटकवायला सुरुवात. तू आता मारच खा, जा पळ इथून, ती रश्मी वाट बघत असेल. मला पळव तू, पण त्या मॉन्स्टरला मनवत बस आता. चिडलाय तो मला बघून. ये बीस्ट को गुस्सा क्यों आता है? मेघाचा पुढचा फटका चुकवत तो दाराबाहेर पळाला आणि रश्मी बाहेर उभं राहून ही मजा पाहत होती. रश्मी अन पूरबला सोबत लिफ्टकडे जाताना पाहून ती मनोमन सुखावली. यांची तर रबने बनादी जोडी आहे. तशीच केबिनमध्ये येत लॅपटॉप समोर बसली. रिपोर्ट समोर होता, पण मन भलतीकडेच भिरभिरत होते. आज सकाळपासून असे का होत आहे? राजीवजींसोबत मल्लिकाला पाहून माझं चिडणं. मी पण जेलस होते का? छे, काहीही काय, असं कसं असेल? पण मग माझा राग घालवायला राजीवजींनी एवढी धडपड का केली? त्यांची तर काहीच चूक नव्हती, तरी सॉरी म्हणाले. आणि ते काय? हा अधिकार फक्त आणि फक्त तुम्हालाच आहे. छान वाटलं ना ऐकून? अर्थपूर्ण शब्द. राजीव किती मोकळेपणी भावना व्यक्त करतात आणि हक्कही गाजवतात. मल्लिका म्हणाली, राजीव लाईक्स यू. पूरब अजून 2 पावलं पुढे म्हणे, ही लव्स यू. माझं डोकंच काम करत नाहीये, पण हृदयाची धडधड मात्र वाढली आहे.
राजीव पण चिडले पूरबला पाहून. मी त्यांना मनवायला हवं का? नाही, आत्ता तरी मी जाऊ शकत नाही. मला स्वतःलाच समजत नाहीये की तिथे जाऊन काय बोलू. नको, जाऊ दे, घरीच जाऊया, फोनवर बोलू रात्री. अन विचारांच्या नादातच बॅग भरायला घेतली. पूरबला पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर आणत केबिनमध्ये फेऱ्या घालून झालेल्या अन रागातच खुर्चीवर येऊन बसला. पेनला डायरीवर आपटत राग शांत करण्याचा प्रयत्न. व्हाय वॉज ही हिअर? मेघाला भेटायला? दुसरं काही काम नाही का? मी पाहिलं तेव्हा हसून टाळ्या देणं सुरू होतं. मेघा, आपणही कितीदा एकत्र हसतो. माझ्यासमोर तर कधी टाळीसाठी हात पुढे होत नाही. आय वॉज सो हॅपी. मल्लिका म्हणाली सर्व काही सॉर्ट आऊट झालं. मेघा आवडली तिलाही. ऑफिसमध्ये आत्ता कोणी नाही. एकत्र कॉफी घ्यायची का हे विचारायचं होतं. आणि केबिनमध्ये पूरब. आय थिंक त्याच्यासोबत बाहेर जायचा प्लॅन असेल. मेघा, मला सांगायचं, आपण बाहेर गेलो असतो. व्हाय पूरब? पेन तसेच सोडले आणि खुर्ची गर्रकन वळवली काचेच्या दिशेने. लाटांवर डुचमळणारं सूर्याचं प्रतिबिंब, घरट्याकडे परतणारे सी गुल्स. एव्हरीवन हॅज कंपनी. मी बसलो आहे इथे एकटा. अन दारावर टकटक झाली. हो इज इट? मागे वळून न बघताच त्रासिक प्रश्न. मी. दार उघडून आत आलेल्या मेघाचं प्रतिबिंब समोरच्या काचेत दिसलं अन चमकला, आनंदला. राजीव, शी इज नॉट हिअर फॉर यू. पूरब सोबत जात आहे हे सांगायला आल्या असतील. तुम्ही अजून ऑफिसमध्ये? खुर्ची वळवत त्याचे एकटक पाहणं. तुम्हीही ऑफिसमध्येच आहात ना? बंद दाराला टेकून उभी राहत तिथेच घुटमळली. हातातील ऑफिसची बॅग खाली ठेवू की नको या विचारात. हो, मला काम आहे. तुम्ही पूरब सोबत जाऊ शकता. मला सांगायची आवश्यकता नाही. शब्दातून त्रागा. तिच्याकडे एकवार पाहत सोडलेला उसासा अन समोर लॅपटॉपवर नजर स्थिर केली. मेघा, इथेच उभं राहायचं आहे का? का त्रास देत आहात? तुम्हाला असं जाताना बघू पण शकत नाही आणि अडवूही शकत नाही. राजीव, किती तो त्रास करून घेणं. निघालेच होते, पण पुन्हा तुमचे ते उदास डोळे आठवले आणि 5व्या मजल्यापर्यंत गेलेली लिफ्ट पुन्हा वर आणली. आय कांट लिव्ह यू अलोन. कॉफी? त्याच्याकडे हळूच पाहत प्रश्न. बट यू डोंट ड्रिंक कॉफी. हाताची घडी घालत तिच्याकडे रोखून बघणे. सकाळच्या मल्लिकाच्या किस्स्याची आठवण. आणि ती खळखळून हसली. मी कॉफी फक्त 2च व्यक्तींसोबत एन्जॉय करते, एक बाबा आणि आता त्याच्याही चेहऱ्यावरच्या आठ्या लोप पाहून प्रसन्न हसू होतं. आणि पुढे येत केबिनचा नंबर डायल केला आणि राजीवच्या केबिनमध्ये 2 कॉफी मागवल्या. बॅग त्याच्या डेस्क समोरच्या खुर्चीवर ठेवली आणि सवयीने सुप्रीम सीसाइड कॅफेच्या खुर्चीवर जाऊन बाहेर बघत बसली. तोही खुर्ची पुन्हा वळवून तिच्याकडे पाहत होता आणि ती बुडणाऱ्या सूर्याला. मेघा, रिअली तुम्ही माझ्यासाठी थांबला आहात? टेलिपॅथी एवढी स्ट्रॉंग असते का? मी कॉफीचा विचार केला आणि तुम्ही ऑर्डर. पूरब मस्ट हॅव फेल्ट बॅड. तुम्ही त्याच्यासोबत गेला नाहीत. नो, ही वॉज हॅपी की मी गेले नाही, कारण तो तर रश्मीला भेटण्यासाठी आलेला. मी तर फक्त निमित्त होते. तिने हे सांगताच राजीवच्या चेहऱ्यावर झरझर बदलणारे भाव पाहून पुन्हा खुदकन हसली. व्हॉट? पूरब अँड रश्मी? यू मीन रश्मी फ्रॉम टेक्नोसिस टीम? तो अजूनही गोंधळात आणि ओठ दाबून हसत ती फक्त मान डोलावत होती. तेवढ्यात दारावर झालेली टकटक. राजीवनेच उठून दारातून कॉफीचा ट्रे घेतला आणि कॅफेच्या टेबलवर ठेवत पुन्हा त्याच्या खुर्चीवर आरामात बसला. अँड लेट मी गेस, मिस्टर मेहरा, तुम्हाला वाटलं की मी आणि पूरब? तिने हलकेसे हसत वाक्य अर्धवटच सोडलं. इनफ मिस जोशी, इट्स नॉट अ जोक. खुर्चीवरून रागातच उठत काचेजवळ उभा, चेहऱ्यावर पुन्हा राग. मेघा, मी तुम्हाला इतर कोणासोबतही इमॅजिन करू शकत नाही. त्रास होतो खूप. यू वोंट अंडरस्टँड. आणि त्याचा साईड फेस न्याहाळणारी मेघा. राजीव, किती राग. माझ्यावर एवढा हक्क. अगदी तसाच
जसा मी दाखवते तुमच्यावर. कॉफी घ्या आणि शांत व्हा. क्षणभर तिच्याकडे वळून पाहात कॉफी मग उचलत पुन्हा एक उसासा आणि बसला एकदाचा खुर्चीवर. मिस्टर मेहरा, मी आणि पूरब बेस्ट फ्रेंड्स आहोत. गेली 10 वर्ष एकत्र काम करतो. तो 2 वर्ष लहान आहे. सो मी SWC जॉईन केलं तेव्हापासून त्याची सिनियर होते. हा आता भास्कर सरांचा मुलगा म्हणून त्याचं SWC मध्ये एक विशिष्ट स्थान आहे, पण ते त्याने मेहनतीने मिळवलं आहे. जसं तुमचं आणि श्वेताचं नातं आहे, मेंटॉर अँड मेंटी, तसंच काहीसं आमचंही नातं आहे. पण खूप चांगले फ्रेंड्स आहोत. म्हणून तर रश्मी आणि पूरबच्या लव्ह स्टोरीची सूत्रधार मी आहे. इंटरेस्टिंग. मेघा, सगळ्यांच्या लव्ह स्टोरीज प्लॅन करा. इथे आपल्या स्टोरीचं काय करायचं हे सांगूच नका. सगळं कन्फ्युजन. पूरबला बघून दरवेळी चिडचिड करायचं कारण हेच होतं. तिने हळूच विचारलं, डू यू रिमेंबर, आपण लहानपणी ते वाळूचं घर बनवायचो. ओल्या वाळूचं घर छान बनतं म्हणून पाण्याच्या जवळ बनवायचो, पण अचानक कधीतरी लाट येऊन ते मोडून टाकायची. किंवा मग बीचवर चालणारं कोणीतरी पटकन पाय देऊन ते तोडावं असं वाटायचं. काचेबाहेर शून्यात नजर अन आवाजही कातर झालेला. राजीव, तुमचं घर सही सलामत आहे. काही नाही होणार त्या घराला. मेघा, घराचं स्वप्न तर तुमच्यासोबत पाहिलं आहे, म्हणून तर असं काही झालं की अस्वस्थ होतो. पूरब हा फक्त बेस्ट फ्रेंड आहे हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यासोबत आता रश्मी आहे. त्याने तिच्याकडे एकटक पाहत हलकीशी मान डोलावली. पूरब आणि रश्मीला माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन्स सांगा. शुअर. सूर्य मावळलेला. खडकावर लाटा आदळत होत्या. दोघेही काही वेळ शांत, कॉफीचे घोट अन विचारात हरवलेले दोघे. सकाळी तुमचं रडून झालेलं ना? त्याच्या हसत विचारलेल्या प्रश्नावर तिनेही हसतच मान डोलावली. मिस्टर मेहरा, मलाही असंच वाटलं की आपण नुकताच छानसा पांढरा शुभ्र कॅनव्हास निवडला आहे. आपल्या मनातलं चित्रही त्यावर रेखाटून झालं आहे. आणि पहिला रंग भरायला घेणार तेवढ्यात कोणीतरी त्यावर पाणी ओतलं आणि माझा कॅनव्हास ओला चिंब, चुरगळलेला, खराब, चित्राचं अस्तित्वच नष्ट आणि विखरलेलं माझं स्वप्न. आय कॅन अंडरस्टँड. देन हाऊ आर यू फीलिंग नाऊ? हॅपी. माझं चित्र सुरक्षित आहे. आता हवे ते रंग भरू शकते. सो फायनली यू डिसाइडेड टू पेंट. मग काय करणार? बाबा रॅन्चो काही ऐकतच नाहीत. रोज फोनवर एकच, न्यू बिगिनिंग, पेंटिंग. कपाळावर हात मारतच हातवारे सुरू. आणि तो खदखदून हसला. येस बच्चा, इट्स नेव्हर टू लेट. हमारा आशीर्वाद तुम्हारे साथ है. त्याने हात वर करत आशीर्वाद दिल्यासारखं केलं. आता कमजोर स्टुडंट वरून बच्चा, काही तुमचं. हसतच हाताने चेहरा लपवला. पण हसता हसता अचानक थांबली, गंभीर झाली. पण आज सारखं काही झालं की मनात भीती दाटून येते. जर हे चित्र पूर्ण नाही झालं तर? पुन्हा कोणी असं पाणी टाकणारं मध्ये आलं किंवा माझे रंगच कोणी घेऊन गेलं तर? डोंट वरी, वी आर वॉरियर्स, राईट? आपलं चित्र आपण नक्की वाचवू. त्याला काहीही होणार नाही. त्याचे निश्चयी स्वर. आपलं चित्र? टेबलवर टेकवल्या हातावर हनुवटी पेलत त्याच्याकडे आशेने बघणारी तिची नजर. येस, चित्र तुमचं, रंग माझे, आपलं चित्र. तिच्या नजरेत अडकलेली त्याची नजर, तिला विश्वास देणारी. आणि मग तुमच्या विशलिस्टचं काय? ती कधी बनवणार? तिच्या हसतच प्रश्न आणि त्याच्या भुवया उंचावल्या. विशलिस्ट बनवू का? त्याने हळुवारपणे विचारणे. हो, बनवा. मीही बनवेन. मग बघूया किती आणि काय काय कॉमन आहे. तिचा उत्साही स्वर त्याला सुखावून गेला. चिअर्स टू न्यू बिगिनिंग्स. त्याने कॉफीचा मग हलकेच पुढे केला. मग तिनेही नकळतच तिचा मग त्याच्यावर हळूच आपटला. चिअर्स. खोल श्वास घेत स्वतःला सावरले. मेघा, आय एम सो हॅपी की तुम्ही ॲटलिस्ट एक पाऊल पुढे तर टाकले. आय विश
मी तुम्हाला तुमच्या डिस्टर्बिंग पासमधून बाहेर काढू शकेन. आता फ्युचर सुंदर दिसत आहे. राजीव, भीती तर अजूनही आहेच मनात, पण आयुष्यात थोडे बदल करून पाहायचेत. विशलिस्ट पासून सुरुवात. तुम्ही आहातच सोबत, तर कदाचित आय कॅन. प्रयत्न तर करायचा आहे. फ्युचर काय असेल माहीत नाही. चिअर्स केलेले मग अजूनही तसेच जोडलेले. आशेने हसरे डोळे एकमेकात गुंतलेले. मनाने मनाशी हितगुज योजिलेले. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.